नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल कुमार मोती पवळे आशा करतोय की मी यापूर्वी जो वजाबाकीवरती बनवलेला व्हिडिओ होता तो तुम्हाला सर्वांना आवडला असेलच. तर आज मी तुम्हाला भागाकार या प्रक्रियेवरती मी असाच एक व्हिडिओ बनवणार आहे. तुमच्या मनात शंका आली असेल की आम्ही एवढे मोठे घोडे टेंगणे झालो तरी आम्हाला हा व्यक्ती का म्हणून भागाकार आणि वजाबाकी शिकवत असेल, आम्हाला भागाकार वजाबाकी आता येत नाहीये का? तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भागाकार आणि वजाबाकी येते, फक्त तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीला वेळ जास्त लागतो. तो वेळ कुठेतरी वाचून तो वेळ तुम्हाला इतर कुठल्या तरी गणिताला देता यावं यासाठी माझा हा अट्टहास चालू आहे. मला नक्कीच अशी आहे की वजाबाकीपेक्षा दुप्पट पटीने तुम्हाला हा आजचा भागाकाराचा व्हिडिओ खूप छान पद्धतीने आवडेल. तर मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जे काही हे गणित दिसत आहे हे गणित आपल्याला माझ्या पद्धतीने करायचं आहे. मला अगोदर मी पारंपरिक पद्धत आणि माझी पद्धत दोन्ही पद्धती समजावून सांगेल, पण त्याच्या अगोदर आपण एक महत्वाची गोष्ट आहे ते आपण लक्षात घेऊया. जेव्हा आपण एखादी संख्या लिहितो तेव्हा हे आहे 5. एक मिनिट, जस्ट वेट. तर मित्रांनो, आता समजा हे आहे 5. ओके, थोडासा डिस्टर्ब झालेला. तर मित्रांनो, आता हे आहे तुमच्या समोर 5 आहे. या 5ला आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो, हे तुम्हाला माहित असावं की म्हणजे एखाद्या संख्येच्या नंतर ही संख्या 5 त्याच्या पुढे जर असं दशांश चिन्ह दिला आणि त्याच्या पुढे तुम्ही कितीही शून्य वाढवले तरी त्या संख्येला काहीही फरक पडत नाही. हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. बिस्कुट पुड्याच्या किमतीवर पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल की सुरुवातीला हे असं आर आणि एस लिहिलेलं असतं आणि त्याच्यानंतर किंमत लिहून पुढे 2 झिरो दिलेलं असतं. ही गोष्ट माहित असू द्या. म्हणजे हा 5 आहे आणि हा पण 5 आहे आणि फक्त हा मात्र 0.5 आहे हे माहित असू द्यात. आणि लक्षात, मग या 0.5च्या पुढं जर समजा तुम्ही असे कितीही झिरो वाढवलेत तरी याची किंमत ही 0.5 असणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की आता तुमच्या समोर मी 2 किमती लिहितो. तर आता ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या तिन्ही गोष्टीची किंमत फक्त ही 0.5च आहे. हे फक्त तुम्हाला माहित असावं नॉलेज म्हणून. तर मित्रांनो, आता हे जे गणित करायचं आहे हे गणित करत असताना बघा, वरची जी संख्या अंशातली याच्यामध्ये दशांश नंतर एक चिन्ह आहे, मी 1 लिहितो. आणि खालची जी संख्या आहे ही छेदामध्ये याच्यामध्ये दशांशाच्या नंतर 3 संख्या आहेत, म्हणजे 1, 2 आणि हे 3. म्हणजे खाली दशांश नंतर 3 संख्या आहेत आणि वर दशांश नंतर 1 संख्या आहे. मग हे आपल्याला जर भागाकार करायचा असेल तर आपल्याला दशांश चिन्ह सारखे करून घ्यावे लागतात. आणि दशांश चिन्ह सारखे करून घेण्यासाठी आपण काय करत असतो, तर खाली आणि वरी तेवढे आपण शून्य वाढत असतोय. फॉर एक्झाम्पल आता खाली काय करावं, आपल्याला इथं 3 आहे आणि ते 1 आहे, म्हणजे आणखीन इथं आपल्याला 2 शून्य वाढून यावे लागतील. आता हे पहा, दशांश नंतर इथं 1, 2, 3 संख्या झाल्या आणि इथेही दशांश नंतर 1, 2, 3 संख्या झाल्या. आता हे दशांश चिन्ह आपण नाही समजून आपण काय करू शकतो, आपला भागाकार पुढे आपण करू शकतो. तर हा भागाकार करू आपण इथं मांडून घेऊयात. आपण 1,5,00,00 भागिले आता फक्त 3, कारण दशांश चिन्ह आपला उडालेला आहे. तर आता याचा भागाकार काय येईल, 3 1 3 आणि 3 5 15 आणि पुढे काय येतील 00. तर आपलं उत्तर आलेलं आहे 500. तर आता हाच भागाकार करूया आपण आता माझ्या पद्धतीने, पण तुम्हाला मी समजावून सांगतो. तर माझी पद्धत कशी आहे बघा आता भागाकार करण्याची. मी सरळ सरळ काय करतो, भागाकार नाही समजून मी सरळ म्हणजे म्हणजे या संख्येमध्ये दशांश चिन्ह नाहीत समजून मी सरळ सरळ भागाकार करत असतो. दशांश चिन्ह जर नसते तर ही संख्या कशी असते ती बघा, ही वरी असलं असतं 15 आणि छेदामध्ये आलं असतं 3. माझं उत्तर काय आलं असतं 3 1 3 आणि 3 5 15. आता याच्यानंतर मी काय केलं असतं, तुम्हाला सांगितलं की खालच्या छेदामध्ये किती संख्या आहेत आपण सुरुवातीला बघितलं. आपण छेदामध्ये दशांशानंतर 3 संख्या आहेत आपण पाहिलं होतं. या 3 असं लिहितो आणि यासाठी मी इकडे बाण मारतो. आणि अंशामध्ये काय आहेत, दशांशाच्या नंतर 1 संख्या आहे, तर मी अशी इकडे बाण मारतो आणि याला मी इथं 1 लिहितो. आणि याच्यानंतर मी काय करणार आहे, आता या 2 संख्यांची वजाबाकी करणार आहे. या 2 संख्यांच्या मध्ये फरक किती आहे फक्त पाहायचं मला, वजाबाकी करायचं म्हणजे. इथं आहे 1 आणि इथं आहे 3, याचा अर्थ या दोघांमध्ये फरक आहे 2चा आणि दोघांमधला फरक 2चा आहे. तर मला सरळ पुढची प्रक्रिया काय असणार आहे, तर मी सरळ सरळ इथं हे जे 2 आले असल्यामुळं हे 2 शून्य मी याच्या पुढे सरळ सरळ वाढून देणार आहेत. मग आपण लक्षात काय ठेवायचं,
या दोघातला वरची संख्याला इकडे बाण मारायचं, खालच्या संख्याला आपण इकडे बाण मारायचे. दशांश नंतर किती संख्या आहेत ते लिहून घ्यायच्या. वर सापडले 1, खाली सापडला 3 आणि याच्यातला फरक आला 2. मग जी संख्या मोठी असेल तिकडे आपण तेवढे शून्य आपल्याला वाढून द्यायचे. तर आता 3 संख्या ही मोठी होती ना, म्हणून आपल्याला हे 2 शून्य आपण आलेल्या फरकातले इकडे वाढून दिले. समजा जर असं असतं वरी दशांशाच्या नंतर जर समजा अशा 3 संख्या असत्या आणि खाली दशांशाच्या नंतर समजा फक्त 2 संख्या असत्या, तर याचा फरक काय आला असता? याचा फरक आला असता 1. म्हणजे वर आपण अंदाजे घेतल्या 3 संख्या, खाली घेतल्या आपण 2 संख्या, यांच्यातला फरक आला 1. आणि आता वरच्या संख्येमध्ये दशांशाच्या नंतर जास्त संख्या होत्या, म्हणून आलेला फरक कोणासाठी असणार आहे? मग या 3 साठी असणार आहे. मग आपलं उत्तर जे 5 आलं होतं त्याच्यामध्ये सरळ होतं. इकडे बाण असल्यामुळं 5 सोडून इकडे दशांश चिन्ह वाढून द्यायचं. म्हणजे इथं 5 आहे ना, म्हणजे पहिली संख्या सोडून एक दशांश चिन्ह दिलं आणि याचं उत्तर 0.5 आलं असतं. म्हणजे मला असं सांगायचंय की इकडे बाण मारून इथं अंशाच्या संख्या लिहायच्या, इकडे बाण मारून खाली छेदाच्या संख्या लिहायच्या, दशांश नंतर किती आल्या होत्या तेवढ्या, या दोघातला फरक काढायचा. आणि फरक काढल्याच्या नंतर अंश आणि हा छेद याच्यापैकी जी संख्या मोठ्या असेल तिकडे आपल्याला ते शून्य वाढवून द्यायची आणि किंवा कमी करायची. मग इकडे जर समजा उरला आपला फरक इकडे बाणाचा, तर तेवढे अंक सोडून दशांश इकडे द्यायचं. म्हणून ह्या जी आपण नंतर प्रक्रिया केली याच्यामध्ये काय झालं बघा, वर 3 आहे, खाली 2 आहे आणि फरक आला फक्त 1 आणि मोठी संख्या वरची होती ना, म्हणून आपलं इकडे बाणकडे आलं. म्हणून आपण काय केलं, हा जो 5 आला होता याच्यामध्ये 1 अंक सोडून दशांश दिला, म्हणजे हा 5 इथं दशांश चिन्ह दिलं आणि ते 0 दिलं, म्हणजे हे 5 केलं. आणि हे आपल्या मूळ गणितामध्ये काय झालं बघा, इथं वर किती आहे 1, यात इकडे बाणकडला, आणि खाली किती आहेत 3, म्हणजे याच्यातला फरक आला 2 आणि मोठी संख्या 3 होती. म्हणून आपल्याला आता इकडे काय करावं लागतील, हे 2 शून्य वाढून द्यावं लागतील. म्हणून आपलं मूळ उत्तर 5 होतं, त्याच्यामध्ये आपण काय केलं, हे जे 2 आलं होतं म्हणून हे 2 आपण इकडं 2 शून्य वाढून दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आपण पुढचं गणित घेऊया आणि परत तुम्हाला ही प्रक्रिया व्यवस्थित समजेल. आता या गणितामध्ये पहा, म्हणजे वर अंशामध्ये दशांशानंतर किती संख्या आहेत, अंशामध्ये दशांशानंतर 2 संख्या आहेत आणि छेदामध्ये दशांशानंतर किती संख्या आहेत, दशांशानंतर एकही संख्या नाही आहे, म्हणजे छेदामध्ये दशांशानंतर 0 संख्या आहेत. मग 2 आणि 0 यातला फरक काय येईल, 2च फरक येईल. आणि आलेलं जे आपलं उत्तर असेल दशांश संख्या नाही असं समजून त्याच्यामध्ये फक्त आलेल्या उत्तरातील 2 संख्या सोडून आपल्याला इकडे दशांश चिन्ह द्यावे लागेल. आणि लक्षात, मग आता हे 105 आहे, तर मी सरळ 105 लिहिलं आणि ह्याला छेदामध्ये 3 आहे, मग याचा सरळ आपण भागाकार करू. 3 1 3 आणि 3 3 9, इथं उरला 1 आणि हा झाला 3 5 15, म्हणजे याचं उत्तर 35 आलेलं आहे. या 35 मध्ये काय करावं आपल्याला, इकडे बाणकड फरक आलेला असल्यामुळं 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यावे लागेल. म्हणजे हा 1 अंक सोडला आणि हा 1 अंक सोडला आणि इथं दशांश चिन्ह दिलं आणि इथं मग 0 दिला, म्हणजे ही संख्या अशी झाली लिहिण्यामध्ये 0.35. बरोबर आहे. जर समजा याच्या फरकामध्ये जर असं असतं की इथं वर असते समजा वर 0 असता आणि खाली जर 2 असते, तर यांचा फरक काय आला असता, हा 0 आणि हा 2 यांचा फरक आला असता 2च. पण खालची संख्या मोठी आहे ना आता इथं, म्हणजे इथं जास्त पॉईंट दशांश नंतर, याचा अर्थ आपलं जे उत्तर आलेलं 35 होतं त्याच्यामध्ये इथली संख्या उरली असल्यामुळे आपण सरळ सरळ इथं 2 शून्य वाढून दिले असते आणि याचं उत्तर 3500 असं आलं असतं. तर मित्रांनो, हे जर थोडंसं किचकट वाटत असलं तर किचकट नाही, थोडा सराव केला की तुम्हाला येऊन जाईल. जर तुम्ही हे गणित जर ट्रेडिशनल पद्धतीने केलात तर किती लांब जाते हे जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला हे गणित मी काय करतो आता ट्रेडिशनल पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो, जी तुम्ही नेहमी पद्धत वापरता ती. तुमच्या पद्धतीने आपण हे गणित करण्याचा प्रयत्न करू सरळ सरळ. आता इथे किती आहेत, दशांश नंतर 2 संख्या आहेत आणि दशांशानंतर एकही संख्या नाही आहे, म्हणून आपल्याला खाली 2 झिरो वाढून घ्यावे लागतील. म्हणजे ही संख्या आता म्हणजे लिहिताना अशी होईल, खाली 2 झिरो वाढवायचं असल्या कारणामुळं 300 असेल, तेव्हा हा काय दशांश चिन्ह निघून जाईल. आता मला भागाकार करायचा याचा, तर भाग बघत असताना बघा 5 कसोटी लागलेला सरळ, मग आपण 5 सख्ख 30 आणि हा शून्याला 0 आणि हे 5 दोन्ही 10 आणि 5 1 5. बरोबर आहे. आता परत ह्याला वाटीतने जाईल, 3 ने भाग जाईल, मग ह्याला सरळ 3 दोन्ही 6 आणि हा 0 आणि हे 3 7 21. आता काय राहिलं इथं मग वर 7 आणि खाली राहिला 20. आता 7 आणि 20 बघा, विनाकारणाचा भाग अवघड चालला, किचकट चालला,
म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं म्हणजे सुखाची डॉट डॉट तुम्ही विनाकारण दुखात घातली का नाही. मग आता ह्याला परत काय लागेल, मग आता 20चा पाडा साफ करत नाही म्हणून मला इथं काय करावं, इथे एक शून्य वाढवून घ्यावं लागेल, त्या बदल्यात 0.0 असं लिहावं लागेल मला. परत मग हा शून्य कटला, हा शून्य कटला. आता 2×6 इथे किती उरला, 1. आता मग याला काय करावं लागेल मला, परत इथे एक शून्य वाढवून घ्यावं लागेल आणि 2×5 = 10 म्हणजे माझं उत्तर काय येईल, 0.35. म्हणजे किती अवघड किचकट प्रक्रिया 0.35 आलेला आहे. आणि जर मी माझ्या पद्धतीने केलं तर 105 म्हणजे काहीच नाही. म्हणजे मी सरळ सांगितलं, इथं वरी किती आहेत अशी बाण मारून याला घेतली, इथं लिहिलं मी 2. मारायचे पण लक्षात नंतर आपण लक्षात राहील. आणि इकडे काय, इकडे काहीच नाही, 0 आहे. म्हणजे आपल्याला इकडं आलेल्या उत्तरात 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आपल्याला सरळ सरळ. मी हे 3×1 = 3 आणि 3×3 = 9 इथं उरला 1, 3×5 = 15 हे माझं 35 आलेलं आहे. 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजे 1 आणि हा 2, 2 सोडून इथं मी दशांश चिन्ह दिलं, माझं उत्तर आलं 0.35. म्हणजे बघा, मी केलेल्या प्रक्रियेमध्ये 2 सेकंदामध्ये 0.35 आलं आणि तुम्ही केलेल्या प्रक्रियेमध्ये किती विनाकारण म्हणजे एवढा मोठा भाग द्यावा लागला. हा फरक आहे तुमच्या आणि माझ्या करण्याच्या पद्धतीमध्ये. तर मग नेक्स्ट गणित घेऊया. आता सर हा भागाकार मला काय करायचं आहे, दशांश चिन्ह नाही म्हणून करायचं आहे. मला खाली किती येतं बघा, आता इथं इकडे किती आला, दशांश नंतर 1 चिन्ह आहे, हे बघा पॉईंटच्या नंतर 3 आहे आणि वरी किती आहे, काहीच नाही आहे वरी, म्हणजे वरी 0 आहे. म्हणजे काय होईल, मला आता आलेल्या उत्तरामध्ये फक्त 1 0 पुढे मला वाढवावं लागेल. आलं लक्षात. मग आता काय सरळ 3×1 = 3 आणि 3×5 = 15 आणि वरचा 0 50. मग माझं इकडं बाणामध्ये 1 उरला असल्या कारणामुळे 50 ऐवजी माझं 500 हे उत्तर येईल. आणि हे जर 500 उत्तर तुमची पद्धत म्हणली तर मग तुम्हाला काय करावं लागेल, यावरी आला 150, खाली काय करावं लागेल, मग आता दशांश नंतर इथे 1 0 होता म्हणून काय करावं लागेल, मग दशांश एक संख्या असल्यामुळे तुम्हाला वरी ह्या 150चं काय करावं लागेल, 150चं पुन्हा परत 1500 लिहावं लागेल. तेव्हा काय होईल, दशांश संख्या सारखी होईल. मग आता परत 3×1 = 3 आणि 3×5 = 15 आणि हे परत 2 0 वरी म्हणजे 500. म्हणजे तुमचं पण 500 आहे, माझं पण 500 आहे, फक्त माझं 500 लवकर येतं, तुमच्या 500ला उशीर होतो. काय काय गणित असं असतं, तुम्ही पाठीमागचं गणित पाहिलं किती इझी पद्धतीने माझं आलं आणि तुम्हाला विनाकारण म्हणजे अडचणीत पडावं लागलं. आता आपण हे गणित बघूया. आणि तुमच्या लक्षात येत असेल, पद्धत तुमची असो अथवा पद्धत माझी असो, पण तुम्हाला वरच्या संख्येत आणि खालच्या संख्येत दशांश नंतर किती संख्या आहेत या तुम्हाला तर पाहण्याचे आहेत. म्हणजे त्याला पर्याय नाही तुम्हाला. मग फक्त विषय असा राहिला की नंतर संख्या म्हणजे गणित किचकट करायचं की सोपं करायचं हा विषय. आता तुमच्या पद्धतीने गणित करायचं म्हटलं तर तुम्हाला आधी पाहावं लागेल सुरुवातीला दशांश नंतर किती संख्या आहेत, जे माझ्या पण पद्धतीने पाहावं लागणार आहेत. दशांश नंतर किती मग इथं 1 2 3 म्हणजे दशांश नंतर इथं टोटल 3 संख्या आहेत आणि इथे किती दशांश नंतर 1 आणि 5 म्हणजे इथं टोटल दशांश नंतर 2 संख्या आहेत. म्हणजे याचा फरक येणार आहे 1 आणि आलेला फरक काय असणार आहे, इकडे बाण मोठी संख्या असल्यामुळं आलेल्या उत्तरामध्ये 1 अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे. मग तुम्ही काय कराल बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीने काय कराल, मग दशांश चिन्ह सारखे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, आता म्हणजे खाली काय करावं लागेल, तुम्हाला इथे एक संख्या वाढवून घ्यावी लागेल. म्हणजे तुमची मांडणी असे असेल खालची, आता हे जे 15 होता तो आता 150 होईल आणि वरी 0.1 म्हणजे 1च असेल आणि गुणिले परत काय असेल 3 असेल. मग परत आता तुम्हाला याची भागाकाराची प्रक्रिया करायची आहे. 3×1 = 3 आणि 3×5 = 15 आणि हा 0 म्हणजे 1/50 म्हणजे हे तुमचं असं कितकं जाणार आहे. त्यापेक्षा चला माझ्या पद्धतीने करून घेऊ आपण सरळ सरळ. मग माझ्या पद्धतीने काय होईल, फरक तर दशांश नंतरचे पॉईंट तर आपण पाहिलेलेच आहेत. म्हणजे वर आहेत 3 आणि खाली आहेत 2 म्हणजे आलेल्या उत्तरामध्ये आपल्याला 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर सरळ काय करणार, 3×1 = 3 आणि 3×5 = 15. तर माझं उत्तर काय आलं 1/5. 1/5 आल्यानंतर मला आता याचे मी आता परत ह्याला मला पॉईंट मध्ये उत्तर मला घेऊन यावं लागेल. मग काय होईल, आता इथं 0 लिहिला त्याबद्दल 1 0 वाढवला म्हणजे 5×1 = 5 आणि 5×2 = 10 तर इथं 0.2 आले. तर आता बघा मी काय म्हणलं, दशांशाच्या नंतर 1 अंक सोडून आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे आलेल्या उत्तरामध्ये 1 अंक सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यावे लागेल. तर इथं ऑलरेडी एक दशांश चिन्ह आहे म्हणून आपल्याला काय करावं, 1 असल्या कारणामुळं आपल्याला 1 अंक सोडून म्हणजे हा मी इथला 1 अंक सोडला आणि हा इथे दशांश चिन्ह दिला. तर माझ्या नवीन मांडणीनुसार काय होईल, इथे हे पहा दशांश चिन्ह, हा 0, इथे हे 2 आणि हा 0 इथं. म्हणजे माझं खरं उत्तर काय असेल मग 0.02, जे की आधी 0.2 आलं होतं 0.2
ते माझं उत्तर आता बदलून एक अंक इथं एक जो उरला होता तो आपण काय केला, इथून पुढं एक अंक इकडे मी दशम पॉईंट सरकवला. आलं लक्षात? चला तर मग सरावासाठी आपण पुढचं गणित घेऊया. इथं किती आलाय, इथं दशांशानंतर एकच संख्या आली, एक लिहिलं. इथं किती दशांशानंतर 3 संख्या आल्या, म्हणजे माझ्या उत्तरातला फरक किती आला, 2 आला. म्हणजे मला 2 अंक 2 शून्य पुढे माझ्या बाण इकडे आहे ना आपल्या मोठ्या संख्येचा, म्हणून मला आलेल्या उत्तरामध्ये 2 शून्य वाढावे लागतील. किंवा उत्तर पॉईंट मध्ये आलं तर 2 अंक सोडून पुढे दशांश चिन्ह मला तिकडे द्यावं लागेल. तर चला मग 3 1 3 आणि 3 5 15, म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे 5. या 5 मध्ये काय करावं, मला 2 शून्य पुढे वाढावं लागतील, म्हणजे माझं उत्तर काय येईल, इथं परत 500 येईल. आणि हे जर तुमच्या पद्धतीने करायचं म्हणला तर तुम्हाला विनाकारण इथं 3 लिहून घ्यावं लागलं असतं आणि वरी 15 काढून या 15 मध्ये परत तुम्हाला आणखी 2 शून्य वाढत बसावे लागले असते. चला पाहूया नेक्स्ट गणित आपलं. इथं दशांश नंतर किती संख्या आहे, तर दशांश नंतर इथं आहे फक्त एक संख्या. इथे दशांश नंतर खाली किती आहेत, 1 2 3 संख्या आहेत. म्हणजे मला आलेल्या उत्तरामध्ये यांचा फरक 2 येतो, म्हणून मला 2 शून्य वाढवावे लागतील. तर चला मग 4 1 4 4 1 16 आणि बे 1 बे आणि बे दोन्ही 4, म्हणजे उत्तर आले माझं 1/2. 1/2 म्हणजे किती, 0.5 असते. कारण हे पहा 1/2 त्याला 2 न 1 ला भाग जात नाही, म्हणून ते झाले ह्याचे 10 आणि 10 केल्याच्या बदल्यात तुम्हाला 0 अशी संख्या लिहावी लागेल. 0 लिहायची गरज नाही, 0 तुम्हाला घ्यावं लागेल इथं. मग बे 1 बे आणि बे 5 10 म्हणजे 0.5 येतं. आणि आता काय करावं लागेल, मला माझा फरक कितीचा उरला होता, 2चा उरला होता आणि मला ते पुढे वाढवायचे होते. तर याचा अर्थ मी काय करेल, 2 संख्या सोडून आलेल्या उत्तराचं दशांश देईल. इथं मी सोडली एक संख्या, इथं परत दुसरी संख्या सोडायची आहे, ही दुसरी संख्या म्हणून मी एक 0 लिहिला आणि मग आता दशांश द्यायचा आहे मला. याचा अर्थ माझं तर खरं उत्तर काय असेल, पहिल्याचं उत्तर माझं 0.5 होतं, तर माझं खरं उत्तर आता हे 5 0 आणि इथं दशांश चिन्ह आलाय, म्हणजे इथं पुढे काय काय शून्य असेल, म्हणजे माझं उत्तर आता 50 आलेलं आहे बदलून उत्तर. आशा करतोय मी तुम्हाला हे सर्व गणित आता चांगल्या प्रकारे समजत असतील. तर एक शेवटचं गणित घेऊयात आपण. तर सर आपल्या पद्धतीनं दशांश नंतर पॉईंट मिळायचे मला किती आहेत, 1 2 3 4 आणि 5, म्हणजे इकडे किती आले माझे 5. खाली मला मोजायचे आहेत 1 2 3 4, म्हणजे इकडे किती आले माझे 4 आले. म्हणजे फरक कितीचा आला, याच्यामध्ये 1 चा फरक आला आणि मोठी संख्या 5 होती, म्हणून मला आलेल्या उत्तरामध्ये इकडे एक अंक सोडून दशांश चिन्ह मला द्यावे लागेल. म्हणजे लक्षात ठेवलं मी लगेच. मग आता माझी चालू केली माझी नॉर्मल प्रक्रिया आपण परत. म्हणजे हे बघा 6 1 6 6 6 36, परत 7 1 7 7 सख्खम 42. परत आता इथं काय करावं, आपल्याला 2 न भाग देऊया आपण. किंवा ह्याला इथं 8 आहे, 8 1 8 हे 8 दोन्ही 16. परत हा इथला 6 कटला, इथला 6 कटला. आता काय राहिलं, फक्त 2 राहिलं, म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे 1/2. आणि 1/2 म्हणजे किती असते, 0.5. 0.5 आहे आणि माझ्या तर फरकामध्ये काय निघाला आहे, एक अंक सोडून मला दशांश चिन्ह पाठीमागे इकडे द्यायचं आहे. तर ह्याचा अर्थ मी काय केला, हा एक अंक इथला सोडला आणि आता मी इथं दशांश चिन्ह दिलो. तर माझी संख्या काय येईल, मग आता हा दशांशला दशांश आला, हे बघा इथं दशांशला दशांश वर घेतोय, हा 0 आहे असं लिहितोय, हा 5 आहे असं लिहितोय, म्हणजे उत्तर काय माझं मग 0.05. कारण असं पॉईंट दिल्याच्या नंतर याच्या पाठीमागे 0 आपल्याला लिहावंच लागतो. कारण 5 म्हणजेच जसं इनडायरेक्टली हे 5.0 असतो म्हणजेच 5 असतो, तसं तुम्ही .5 लिहिलात याचा अर्थ हा 0.5 असा असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मी भागाकार प्रक्रिया शिकवलेली आहे. हा व्हिडिओ 1 किंवा 2 वेळा परत रिपीट पाहून घ्या, तुम्हाला समजेल. एकदा का तुम्हाला याचा सराव झाला की अतिशय किचकट जरी भागाकार असेल तर तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला हा भागाकार सोडवता येईल. कारण दशांशच्या नंतर किती संख्या आहेत हे तुमच्या आणि माझ्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला पाहणंच आहे. फक्त तिथून पुढे गणित मोठं वाढवत न्यायचं का फक्त त्याला शॉर्टकट स्वीट मध्ये पटकन संपवायचं, हा तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. चला मग एवढ्यावर आपण थांबू. धन्यवाद. आणि एक विशेष, मी काल जो वजाबाकीचा व्हिडिओ बनवला होता तो भरपूर लोकांनी पाहिलेला आहे, परंतु त्याला सबस्क्रिप्शन मात्र खूप कमी लोकांनी केलेलं आहे.
तर सर्वांनी त्याला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून माझ्या असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. आणि विशेष म्हणजे उद्यापासून मी तुम्हाला आता गणिताचे टॉपिक वाईज, फक्त तुम्हाला हे ट्रेलर म्हणून वजाबाकी आणि भागाकार दाखवला, टॉपिक वाईज तुम्हाला आता एक 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 माझे व्हिडिओ तुमच्याकडे येत जातील. सुरुवातीला संख्या हे प्रकरण असेल, नैसर्गिक संख्या, अपूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या वगैरे वगैरे, हे सर्व तुम्हाला आता उद्या पाहायला मिळतील. धन्यवाद.